आता हत्ती नाही तर हत्तीच्या पुढे तू वाघाशीही बोलतोस म्हणून. तर ते वाघाशी बोलण्याचा प्रसंग कुठे आला? केरळमध्ये ॲक्च्युली एका वाघाने एका वाघिणीची शेपटी तोडली होती. बरं. आणि ती शेपटी तोडल्यावर माझे जे गुरु होते डॉक्टर जेकब अलेक्झांडर तेच तिथे प्रमुख होते. आणि ते काम करत होते आणि बोलता बोलता त्यांनी असं मला सहज सांगितलं की अरे तू हत्तीशी बोलतोस ना, मग माझ्या वाघाला पण जरा शांत कर. म्हटलं सर हत्ती शाकाहारी आहे. पण त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि त्याच्यात पण आता हत्तीचं गुरगुरणं जे असतं त्याच्यात तुम्हाला 2 पॅटर्न लक्षात येऊ शकतात जर तुम्ही कंटिन्युअस तिथे थांबलात तर. ॲक्सेप्टन्सीचं पॅटर्न वेगळं आहे, ते गुरगुरणं पूर्ण वेगळं आहे, आणि रिजेक्शनचं पॅटर्न वेगळं आहे. त्याच्यात बघण्याची पद्धत वेगळी आहे, त्याच्या कानाची ठेवण ॲक्सेप्टन्सीमध्ये वेगळी आहे, रिजेक्शनमध्ये वेगळी आहे. बरं. त्यात तो तुम्ही किती लांब असताना तो नखं काढतो का नखं काढतच नाही. कारण विश्वासघात हा प्रकार म्हणजे जवळ बोलवायचा आणि पंजा मारायचा असा प्रकार त्यांच्यात नाही आहे. तर तसं मला तो अभ्यास करता आला आणि त्याच्यात तो हत्ती तो वाघ शांत झाला आणि आमची खूप छान मैत्री झाली. म्हणजे माझ्याकडे तो व्हिडिओ पण आहे की तो माझा मुका घेतो. क्या बात आहे.